नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। पुण्याचे मेजर एस नायर शहीद झालेले आहेत। राजौरीमध्ये झालेल्या स्फोटात मेजर नायर हे शहीद झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आपण बघितलं राजौरीमध्ये जो स्फोट झाला होता त्यामध्ये एक मेजर आणि एक पुण्याचे मेजर एस नायर हे शहीद झालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगाल या सगळ्याबद्दल? महत्वाचं म्हणजे जर काल ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये ज्या पद्धतीने नौशेरामध्ये घटना घडली आणि या घटनेमध्ये बॉम्बस्फोट झाला, एलईडी बॉम्बस्फोट होता आणि एलईडी बॉम्बस्फोटामध्ये पुण्याचे खडकवासल्याचे जे मेजर आहेत नायर त्यांचे शहीद झालेले आहे। दहशतवादी हल्ला होता, या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी दहशतवादी गटाने घेतलेली आहे आणि या संदर्भात जर बघितलं आपण तर या संपूर्ण घटनेमध्ये भारताचा मेजर जो भारताचा जवान शहीद झालेला आहे। स्टुडिओ प्रशांत, या सगळ्यामध्ये मेजर एस नायर यांचं पार्थिव जे आहे ते कधीपर्यंत येणार आहे त्याबद्दलची काही माहिती मिळते? या संदर्भात अजूनही खास करून जर बघितलं आपण तर की या संदर्भात केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने कुठली माहिती आली नाही, अजून औपचारिकपणे माहिती जाहीर करण्यात आली नाहीये। लवकरच या संदर्भात औपचारिक त्यांचा पार्थिवाचा कार्यक्रम जो आहे तो ट्रॅव्हल प्रोग्राम जारी होईल आणि तेव्हाच कळेल की त्यांचं पार्थिव या शहीद मेजरांचं पार्थिव किंवा आपल्या महाराष्ट्रात केव्हा येतं। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। कोल्हापूरमधून दाजीपूर अभयारण्यात आजपासून प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। टस्कर हत्तीचा दाजीपूरमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। गगनबावडामधून टस्कर जंगलामध्ये दाखल झालाय। महादेवमळी भागामध्ये टस्कराचं दर्शन सुद्धा झालंय आणि त्यामुळेच आजपासून पर्यटकांना दाजीपूरमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। अनिश्चित काळासाठी ही प्रवेश बंदी असणार आहे। अधिक माहिती घेऊयात। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, गगनबावडा भागामध्ये टस्कर हत्तीचा गेल्या जवळपास 15 ते 20 दिवसापासून तळ ठोकून होतात टस्कर हत्ती गगनबावडा भागामध्ये आणि त्यानंतर त्या हत्तीने काल दुपारी दाजीपूर अभयारण्य परिसरामध्ये प्रवेश केला आणि महादेवमळीमध्ये काल संध्याकाळी या हत्तीचं दर्शन झालेलं काही पर्यटकांना आणि वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना। त्यामुळं अनिश्चित काळासाठी दाजीपूर अभयारण्य हे बंद केलेलं आहे। सध्या सुट्टीचे दिवस आहेत, पर्यटकांचा हंगाम चालू झालाय। कोकणात गोव्यात जाताना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर बरेचसे जे पर्यटक आहेत ते खरं तर दाजीपूरमध्ये जात असतात। मात्र वन विभागानं पूर्णपणे बंदी जाहीर केलेली आहे दाजीपूर अभयारण्यामध्ये। त्यामुळे इथून पुढच्या अनिश्चित काळासाठी पर्यटकांना या अभयारण्यात जाता येणार नाही, त्याचा आनंद घेता येणार नाही। अगदी धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।